मूलभूत माहिती तुमच्याकडे तात्काळ इथे पोहोचवली जाईल। रिडगर बनाम बोरले आज या ट्रॉफीवरती सोनेरी अक्षरामध्ये नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ आज तितक्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतात आणि इथे पाहायला मिळेल इट्स अ फॉर डिलिव्हरी। सुरक्षितरित्या हा चेंडू इथे आलाय। उत्तम गोलंदाज अलीकडच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नन्ना मुन्ना जादूगर बॉलिंग ट्रॅक वरती दर्शन पाटील पाया लढतीला इथे अगदी जवळून एन्जॉय करतात। सन्माननीय बालकृष्ण दादा भोपी आपले मनपूर्वक स्वागत। रॉबिन उत्तपा फॅन आमचे दादाश्री नारायण भोपी आपले मनपूर्वक स्वागत। टीम रिडगर आपले मनपूर्वक स्वागत केलं जाईल। अगदी काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न परंतु रोख पाहायला मिळते। पिबनचं पहिलं षटक हे समाप्त झाले आणि पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान धावा लागतायत। धावपटलावरती बिनगडी बाद 6 डीजे म्युझिक डीजे समा प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला स्वर्गीय महादेव कोटीराम नावडे कसमोती चषक मोरबे गावाला स्वर्गीय महादेव कोटीराम नावडे कसमोती चषक बॉक्स मध्ये आमच्या समेत जॉईंट होतील विबी सर हरिग्राम त्यांचं राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये रॉयल काम। रोशन पाटील सर जसं आपण प्रफुल्ल पाटील चांबोला बघितलं तो भले भल्या गोलंदाजांना नाचवतो रडवतो तसा दर्शन पाटील यंगस्टर आज हा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने निहारून समोर आलाय। दर्शन पाटील तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। अगदी रफ्तार का सौदागर क्रिकेट के कायनात का कोहिनूर हिरा अगदी पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान या गोलंदाजाची आपण दादागिरी पाहिली। ओहो परंतु समोरील संघ सुद्धा पाहायला मिळतो अर्थातच रिडगर यंदा हंगाम ज्या संघानं गाजवलं भल्या भल्या संघानं पाणी पाजलं आणि या लढतीमध्ये अगदी प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे दमखम दाखवण्याचे प्रयत्न इथे मात्र जारी केले जातात। रील स्टार सूर्याबाई बघा त्याचा नॅचरल ग्रो तुम्हाला बघायला मिळेल त्याच्या चेहऱ्यावर तसा नॅचरल खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे दोन्ही टीम कडून। उडवल्या बॉलला बॉल हवेमध्ये तरंगतो फिल्डर डाऊन द बॉल आणि जे तिथे टिपलाय आणखी एक विकेट। गाव देवी ग्रामस्थ मंडळ मोरबे या गावाचा आयोजन केलाय भारी नाईट क्रिकेट सामन्याचा। डीजे अगदी धावपटलावरती धावा पाहायला मिळते 6 धावा। मेगा फायनलचा सामना दोन संघ तितकेच सर्वेस पाहायला मिळत आहेत। अगदी क्रिकेटचं माहेरघर अर्थातच रिडगर आणि या संघाच्या प्रतिस्पर्धी आपल्याला संघ पाहायला मिळतो ज्या संघाने यंदाच्या हंगामामध्ये अनेक स्पर्धेमध्ये आपलं सोनेरी अक्षरामध्ये नाव कोरले असा संघ बोरले। तुम्हाला व्यासपीठावर आमचे पोस्ट मास्टर रघुनाथजी नावडेकर हरिभक्त परायण यांना बघायला मिळतं। असं म्हटलं गेलं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तियेल की झोंडा। आपण आपले जितेश नावडेकर यांना आपण बघतो खरं तर आज ऑलराऊंडर भूमिका त्यांची देखील राहिली या स्पर्धेमध्ये। ते आमचे महागुरू आहेत मंडप क्षेत्रातील त्यांचं एक दमदार कार्य इथे पाहायला मिळतं। नाईट स्पर्धा म्हटली तर मोठं भांडवल असतं। एखाद्या बापाला त्याच्या मुलीचं लग्नाचं टेन्शन नसतं तेवढं टेन्शन एखाद्या नाईट स्पर्धेमध्ये हे आयोजकांना असतं कारण एका महिन्याभराची अगोदरची मेहनत असते आणि त्यातून हे रॉयल आयोजन हे स्थापन होतं। माझ्या भाषेमध्ये मी एकच सांगतो रॉयल म्हणजे राजा राजासारखं आयोजन राजाशाहीत थाटात। क्या बात आहे रोशन अगदी पहिलं आयोजन आणि मैदानामध्ये आल्यानंतर असं वाटत नाही आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबेने पहिलं आयोजन केलं असं वाटतंय 100 वर्षांचा यांना अनुभव आहे। इतकं दमदार आयोजन तुम्ही सगळ्यांनी केलं तुमचं मनपूर्वक आभार। हा लोअर फुलटॉस बॉल होता आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू भिरकावून दिला। एक रन तर बनले दुसऱ्यासाठी निघालेत आणि आता पंच आम्हाला जरूर सांगतील अशी धाव नाहीये। त्यामुळे जो खेळाडू नॉस्ट्राइक एंड कडे होता सांडी पालकर सरांनी त्यांना रिटर्न नॉस्ट्राइक एंड कडे पाठवलंय। अगदी काहीशा नाट्यमय घडामोडी इथे घडताना पाहायला मिळतात। सांघिक कोटा अगदी कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होतो। एका गडाची राहिली कत्तल धावसंख्या जाऊन पोहोचते धावपटलावरती 7 धावा। या लढतीमध्ये सत्ता कोण गाजवेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल। सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता। तो ताज कोण राखेल रिडगर की बोरले बोरले की रिडगर। खूप चांगलं या स्पर्धेसाठी पुरस्कृत चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आणि श्री दत्त एंटरप्राइजेस आमचे बाईक पुरस्कर्ते सन्माननीय निवृत्त शेठ नावडेकर असतील आमचे ट्रॉफी पुरस्कर्ते असतील आमचे सन्मान चिन्ह पुरस्कर्ते असतील मालिकावीर पुरस्कर्ते असतील
त्या सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार करतो. मालिका वीर पुरस्कर्ते निवृत्ती शेठ नावडेकर तुमचे मनपूर्वक आभार. पुरस्कर्त्यांचं कौतुकास्पद इथे कार्य पाहायला मिळतं. कारण स्पर्धा म्हटली तर तन मन धन हे त्रिवेणी संगम ओतावं लागतं, तेव्हा एखादी नाईट स्पर्धा ही यशस्वी होते. लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. एकेरी धावसंख्येमध्ये सध्याच्या घडीला धावसंख्या पाहायला मिळते. एक गरीबात 9 धावा. प्रमोद स्फूर्ती रिडगर. शेवटचा बॉल आता फेकला जाईल. हा बॉल तेवढंच महत्वाचा आहे कारण 2 ओव्हरची मॅच होती आणि बॉल सारा डीप मध्ये लावून आणला. थोडी गडबड झाली आहे. प्रफुल्ल कडून दुसरे धावेसाठी निघाले 2 रन. कारण मेगा फायनल चॅम्पियन कोण बनणार या स्पर्धेमध्ये चर्चा सुरू होती. अनेक गोष्टींची उलगडा आता होणार आहे. कोण असेल मालिकावीर. खरं तर या स्पर्धेमध्ये एक आगवेगळं बक्षीस जो खेळाडू फायनलचा अगदी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल त्यांच्यासाठी विहांश शूज अँड मेन्स वेअर गणेश मार्केट प्रोप्रायटर हेमंत पडवल आणि सचिन शेळके याचकडून फायनल सामनावीरासाठी एक ब्रँडेड शूज देण्यात येतील. आणि त्यासोबत सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर जो ठरेल ते आमचे सन्माननीय जितेश दादा नावडेकर यांचे परम मित्र अनिकेत घाडीगावकर यांच्याकडून स्पोर्ट्स गॉगल देण्यात येणार आहेत. आतापर्यंत आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिल्या. सगळे सामनावीर पारितोषिक आम्हाला श्री अगदी कुमार निहाल नामदेव गायकवाड श्री नामदेव गणपत गायकवाड यांच्याकडून आलं. पहिल्या तर 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या सन्मान्य मुकेश हरिश्चंद्र सुर्वे शिरवली, मोहन वैभव मोहन शेठ कडू चिंद्रन आणि त्यासोबत चंद्रकांत कृष्ण म्हात्रे मोरबी याचकडून देण्यात आल्या. ज्या 3 स्पोर्ट्स सायकल आपण बघतो ते कैलासवासी गोविंद बालू नावडेकर यांच्या स्मरणार्थ श्री आकाश गोविंद नावडेकर याचकडून देण्यात आल्या. सर्व सन्मान चिन्ह स्वर्गीय अंतरा सचिन फडके यांच्या स्मरणार्थ श्री सचिन रामचंद्र फडके याचकडून देण्यात आल्या. मालिकावीरासाठी बाईक मी नुकताच उल्लेख केला निवृत्ती शेठ नाईक निवृत्ती शेठ नावडेकर यांच्याकडून देण्यात आलं. त्यांचा आभार. हर्षद दीपक नावडेकर यांच्याकडून 10 बॉल बॉक्स देण्यात आले. समृद्धी वॉटर सप्लायज पांडुरंग नावडेकर याचकडून संपूर्ण पाण्याची सुविधा देण्यात आली. त्यासोबत आमची A1 जोडी शुभम जाधव अक्षय फडके यांच्याकडून 2 कूलर देण्यात आले. त्यांचे आभार. संजय शेठ पटेल खारघर अक्का डेव्हलपर्स यांच्याकडून 50,000 त्यांचे आभार. त्यासोबत मैदान आम्हाला ज्याने उपलब्ध करून दिलं आमचा संपूर्ण वाकडीचा मस्कर परिवार त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वाचा हृदयाच्या आणि मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार. आणि जर या स्पर्धेमध्ये आमचं पहिलं आयोजन होतं, जर कोणाचं ग्रामस्थांचं पाहुण्यांचं चुकून आमच्या नजर चुकीनं नाव घेणं किंवा त्यांचा सन्मान आमच्याकडून राहिला असेल तर संपूर्ण आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे यांच्या वतीने आम्ही तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करू. आणि हा तुमचा शाब्दिक सन्मान आहे. तुम्ही सहकार्य केलं म्हणून ही पहिली स्पर्धा पार पडली, परंतु पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजून दमदार होईल यातील मात्र शंका नाही. आणि एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या आयोजनासाठी शुभेच्छा देऊया कारण पुढच्या वर्षी काहीतरी नवीन तुम्हाला बघायला मिळेल. ये तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. अगदी पहिल्या पर्वामध्ये जो आपण दमखम बाणा पाहतो अगदी 12 तारखेला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि आज अगदी 16 तारखेला या स्पर्धेचा सांगता सोहळा याची देई याची डोला गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा अगदी आनंदमय आपल्याला क्षण पाहायला मिळतो. ऐक गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित प्रकाश जोधातील डे नाईट क्रिकेटचे सामने पुरस्कृत चिन्मय डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन आणि दत्तराज एंटरप्राइजेस प्रस्तुत स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्त पारायण महादेव गुडराम नावडेकर स्मृती चषक 2025 चा हा मेगा फायनलचा सामना. एकदा आम्ही एकविरा केबल नेटवर्क सन्माननीय संतोष पाटील साहेब रेडकर यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण ही स्पर्धा फक्त पनवेल उरण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नव्हे 195 देशांमध्ये ही स्पर्धा तुम्ही पोहोचवली त्याबद्दल संपूर्ण एकविरा आई केबल नेटवर्क्स आणि संतोष पाटील यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंतिम सामना अपेक्षक मायबाप नमस्कार सस्त्रिया कलादाब क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व युवा सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथीने साकारलेलं हे क्रिकेट नंदनवन आणि या नंदनवनातील मेगा फायनलचा हा सुवर्ण महोत्सवी आपण सामना पाहतो जिथे पल्ला गाठायचा आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. पहिला गोलंदाजाचा शंकनाद आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतो नरेश
नरेश पाटील सबसे कातिल गोलंदाजी या षटका दरम्यान पाटीलच्या माध्यमातून राहील का आणि हे पाहता अगदी पल्ला गाठायचा आहे 12 धावा संख्येचा पहिला बॉल डॉट बॉल त्यानंतर काउंटर अटॅक वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार माऊली श्री दत्त माऊली आशीर्वाद अन्नाचा डॉक्टर कमलाकर नावडेकर समाज सेवक आहे जनतेचा डॉक्टर कमलाकर नावडेकर मदत करतोय गोरगरिबाला जितेश नावडेकर रॉयल मान 12 चेंडू 12 धावा संख्येची आवश्यकता पहिला चेंडू राहिला डॉट आणि त्यानंतर अगदी शंकरनाथ पहिला जिथे आला चांबोच्या बाड मधून दमदार षटकार चांबोसाठी ही लढत इम्पॉर्टंट आहे चांबो पुन्हा एकदा टॅप केल्या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलं 1 रन इथे जरूर पूर्ण केली जाईल सर्व सहभागी संघांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू खूप चांगलं सगळ्यांनी योगदान दिलंय आमचे सगळे ग्रामस्थ आणि जेवढे आमच्या ऑर्गनायझर टीम आहे सगळ्यांना तो विनंती आहे मैदानाच्या बाहेर तुम्ही न थांबता आता व्यासपीठावर या तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतंय त्यामुळे सगळ्या ग्रामस्थांनी आमची संपूर्ण ऑर्गनायझर टीम 40+ मेंबर्स आई गावदेवी क्रिकेट संघ मोरबे डीसीसी क्रिकेट संघ मोरबे आणि श्री गणेश क्रिकेट संघ मोरबे आणि ग्रामस्थ आणि हा फटका चौकार 1 धावेची गरज आहे 1 धावेची गरज आहे चांबो बोरले संघ अजून तुम्ही पहिल्या क्रमांकावरती नाव नाही कोरले थांबा आपण यालाच म्हणतात आनंद गगनात मावेना कारण आज दुग्धक शर्करा असेल बोरले गावासाठी जी अगदी भूमिका राहिली ओहो थांबावं लागेल संदेश पाटीलला माघारी परतावं लागेल क्रिकेट आहे काही घडू शकतो कारण क्रिकेटमध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल आपण पाहतो ज्या पद्धतीने राजकारणामध्ये एक्झिट पोलचा आकडा काहीसा चुकीचा ठरतो त्या पद्धतीने अगदी दाखल गोलंदाजी राहिली तर रिडगर संघ सुद्धा बाजी मारू शकतो सद्यस्थितीला अगदी फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम बोरलेला चला अजून एक नवीन खेळाडू मैदानामध्ये जाईल थोडा वेळ धीर धरा कारण म्हणतात ना की कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ मुहूर्त मेळ रोवणं या आपल्या हातामध्ये असतं कारण म्हणतात ना की जन्माला येताना मुहूर्त नसतो आणि मृत्यूलाही मुहूर्त नसतो तसं खेळामध्ये मुहूर्त कोणत्याच गोष्टीला नसतो तुमच्या सो कर्तृत्वावर तुम्हाला आयुष्य आणि क्रिकेट हे खेळायचं असतं ही 1 धाव लाखाची असेल पहिलं क्रमांक 1 लाख रुपये निश्चितच कोण होणार या स्पर्धेचा चॅम्पियन आणि चॅम्पियन ठरलाय जय हनुमान क्रिकेट संघ बोरले डीजे किंवा आयोजकांचं गाणं होऊ द्या चला एकदा सगळ्या विजेत्या टीमना मैदानामध्ये जल्लोष करायचं आहे हे आमचं पहिलं आयोजन आहे पण शेवटचं नाही त्यामुळे तुम्ही जल्लोष जरूर करा चला डीजे वाजवा कसं सांगू शकतो प्रमोद स्मृती रीडगर दमदा खेळ राहिला संघाचा अग्र्यांच्या रक्तात नाही
अग्र्यांच्या रक्तात नाही बाबा दोस्ती केली तर जीव घेईल गद्दारी केली तर जीव घेईल बाबा दोस्ती केली तर जीव घेईल गद्दारी केली तर जीव घेईल बाबा दोस्ती केली तर जीव घेईल गद्दारी केली तर जीव घेईल बाबा दोस्ती केली तर जीव घेईल गद्दारी केली तर जीव घेईल रिटकर वाले ही चिट्ठी